चेतननी ज्यावेळेस मला प्रथम इन्व्हिटेशन दिलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्याला लेह लडाखला जायचं आहे. तर लेह लडाख हे मी पूर्वी एकदा गेलेलो आहे. 2012 मध्ये आम्ही गेलेलो तिथे. तर मला विविध चांगलं हे माहिती आहे की कसं आहे. त्यावेळेस असं वाटलं की फक्त हे एक दगडधोंडे आहेत, फक्त तिथे काही नाही आहे. पण मग नंतर ज्यावेळेस एक्सपिरियन्स जायचं होतं आपल्याला, त्याच्या अगोदर चेतननी मला एक पुस्तक दिलं, मॅनिफेस्टेशन. ते पुस्तकाबद्दल मी खूप म्हणजे दुर्लक्ष केलं त्याच्यावरती, कधीच पाहिलं नाही त्याच्यामध्ये. आणि आम्ही जेव्हा लेह लडाखमध्ये गेलो, ॲक्च्युली गेलो, आणि ज्यावेळेस ती सुरुवात झाली, पहिल्यांदा मी ते पुस्तक वाचलं, तर त्यावेळेस मला कळालं की हे काहीतरी वेगळंच आहे. ही जर्नी काहीतरी आपल्याला बदलून टाकणारी जर्नी असेल. आणि तसंच व्हायला लागलं. सर्वप्रथम चेतन धारिया सरांनी, मी गाडीत असताना त्यांच्या जर्नीबद्दल सांगितलं. त्यांची जर्नी कशी सुरुवात झाली, आणि योगेश सरांनी त्यांचा किती मोठा हातभार आहे, त्यांचं गुरुत्व किती हे आहे. आणि तसेच सरांचं गुरुत्व हे असलं तरी ते स्वतः खूप ऑब्झर्वंट आहे. तर फक्त गुरु असणं महत्त्वाचं नाही आहे, तर गुरुवरची जी श्रद्धा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. तर मी असं लिहिलं की आय मस्ट ॲडमिट दॅट वन ऑफ द बेस्ट थिंग्स दॅट हॅपन टू मी ओव्हर द लास्ट सेव्हरल इयर्स इज दिस लेह लडाख एक्सपिडिशन, अँड आय एम क्वाईट शुअर इज द सेम विथ ऑल ऑफ यू ॲज वेल. हे तुम्हाला मी अगोदर सांगितलंच आहे. इनिशियली when Chetan Kedari, my nephew, asked me if I would be interested to join him for Leh Ladakh trip, I had imagined it to be just another usual trip to mountains. Thanks God, it was not the way I had imagined. Herewith, I express my heartfelt gratitude to our mentor, our Guru, Sri Yogesh Prasad Sir, who designed this journey not just as an adventure trip, but as a laboratory of leadership to experience a holistic life. हा लॅबोरेटरी हा शब्द जो आहे तो तसा मला ChatGPTने दिला, म्हणजे माझा स्वतःचा नाही आहे. बट देन इट रिअली अपील्ड मी. आणि हे खरोखरच लॅबोरेटरी आहे. तुम्ही तुम्ही जेवढं एक्सपेरिमेंट कराल, तुम्ही जेवढे सायंटिफिकली त्याच्यात जाल, तुम्ही आत्मशोधन तुम्ही कराल, तर ते खरंच जे लॅबोरेटरीमध्ये जे आपल्याला रिझल्ट्स मिळतात, राईट मिश्रणांनी काय त्याचं तयार होतं, तर तसंच हे संपूर्ण एक लॅबोरेटरीच आहे. ही सरांची लॅबोरेटरी, मी असं त्याचं नाव देईन मी त्याला. बट ॲज अ लॅबोरेटरी ऑफ लिडरशिप टू एक्सपिरियन्स अ होलिस्टिक लाईफ. आता हे होलिस्टिक लाईफबद्दल मला वाटतं धारिया सरांनी, अमित सरांनी खूप बारकाईने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. A life manifestation journal provided to us is truly a laboratory in itself, and such a precious gift anybody could get in his life. ते मला एक माझ्यासाठी एक मौल्यवान गिफ्ट आहे, डेफिनेटली. During all the sessions conducted in the laboratory of our Guru, Sri Yogesh Pawar Sir, all of us were experiencing a transformational journey from within. It was such a purifying experience. I felt as if I have been reborn. It is a mission to combine two worlds, one world of material possession and the other world of spiritual wisdom. We learned to be a wealthy monk in a true sense. We learned that we must create, grow and manage wealth, but with an awareness of conscious inner freedom. That your soul is the key to peace and love. हे सरांनी ज्यावेळेस मला तिथे हे केलं, मी ते हे लिहून हे घेतलं होतं की हा एक पंच स्टेटमेंट आहे की तुमचा जो सोल आहे, तुमच्या सोलला तुम्ही जर तुमच्या गोष्टींना जर भेटलं, तर तुम्ही जसं सांगितलं गेलं की तुमच्याकडे पोटेन्शियल खूप आहे. सायंटिफिकली असं म्हटलं की 1/6 ऑफ वी यूज 1/6 ऑफ अ ब्रेन.
तर हे जर तुम्हाला जर अपील केलं, तुम्हाला जर तुम्ही त्यात हे करून गेला, ऑब्झर्व्ह झालं, तुम्ही ऑब्झर्वंट राहिला त्याच्यामध्ये, तर हे ज्या गोष्टी आहेत, पीस अँड लव्ह आहे, हे तुम्ही नक्कीच साध्य करू शकता आपल्या आयुष्यामध्ये. त्यांनी असंही सांगितलं की दॅट यू शुड नॉट बी कंट्रोल बाय मनी अँड दॅट युअर हॅपीनेस शुड नॉट ओनली डिपेंड ऑन बँक बॅलन्सेस अँड अदर पीपल्स व्हॅलिडेशन. The practice of Jadoo Ki Jappi was mind-blowing. It taught all of us to be grounded and full of gratitude. It is not to run ahead, but to walk together. It is to have mastery over self, but not to overpower others. I am sure the lifetime experience that we all have shared and gained during the expedition will help most of us to build successful enterprises laced with mindful ingredients of life for a more balance in life. आता हा जो बॅलन्स इन लाईफ आहे, मला वाटतं अमित सरांनी आता जो त्यांचे विचार मांडले त्यावेळेस हा याचा खूप कव्हर केला आहे त्यांनी बॅलन्स ऑफ लाईफमध्ये. My biggest breakthrough was when Sri YP sir, Yogesh sir corrected my vision statement that I want to die gracefully. To सरांनी असं करेक्ट केलं की आय वॉन्ट टू लिव्ह ग्रेसफुली, दॅट वॉट इट शुड बी. ही ॲडवाइज्ड मी दॅट टू डाय ग्रेसफुली यू हॅव टू फर्स्ट लर्न टू लिव्ह ग्रेसफुली. He made me realize that life is not about waiting for a graceful end, but about creating a graceful journey. This new perspective has changed the way I look at everything now. Truly, it felt like a rebirth. During the entire expedition, every now and then, a clarity kept unfolding itself. म्हणजे प्रत्येक वेळेस एक नवीनच, म्हणजे प्रत्येक लहान सहान गोष्टीतनं एक नवीन क्लॅरिटी जन्म घेत होती. जास्तीत जास्त मी म्हणजे क्लिअर होत गेलो. डाऊट्स खूप कमी व्हायला लागले त्याच्यामध्ये. Several times I was being introduced to myself and reinventing myself. Another powerful statement of Sri Yogesh sir that struck me and that I will always carry with me is, if you are not moving forward, you are moving backwards. It's so true. In every sphere of life, be it a business, be it a relationship, be it a health, be it a career, or for that matter, any downfall, there is no standing still. You can't be static. You have to keep moving. It's either we grow or we decline. Hence, to always keep moving forward is the new lesson for me. There was so much to learn from each of you. Thank you all for warmth and love you carried, but a special thanks to Chetan Dharia sir, Akshay sir, and Naveen sir for your loving and encouraging words. I am fortunate that I was part of this energetic group who have made this journey truly unforgettable. Besides the one and only Sri Yogesh Pawar sir, a big thank you also goes to my nephew Chetan Kedari for pulling and inviting me into such an energetic domain, a laboratory of Sri YP sir. A laboratory where we offered ourselves for deep analysis, and we are proud to have been diagnosed appropriately. Thank you all once again. I now look forward to another reaffirming expedition in 2026. Thank you.